नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VMK अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे। बघा, आज आपण जो टॉपिक बघतोय त्या टॉपिकचं नाव आहे समचलन आणि व्यस्त चलन। विद्यार्थी मित्रांनो, समचलन आणि व्यस्त चलन यावरती खूप सारे प्रश्न स्पर्धा परीक्षेला विचारले जातात। समचलन म्हणजे काय, तर एक संख्या जर वाढत असेल तर त्याच प्रमाणामध्ये दुसरी संख्या जर वाढत असेल तर त्याला समचलन म्हणतात। बघा, सोपं आहे, उदाहरण देतो मी। मला सांगा, जर 1 किलो बटाटे 40 रुपयांना भेटतात तर 2 किलो बटाटे कितीला भेटणार? 80 ला भेटणार, बरोबर। 3 किलो बटाटे कितीला भेटणार? 120 ला भेटणार। म्हणजे तुम्ही बघा, वरची संख्या समप्रमाणात वाढते तर खालची संख्या ही समप्रमाणामध्ये वाढत आहे, याला म्हणायचं समचलन। समचलन अशा पद्धतीने तुम्ही मांडायचं आहे। कसाही क्वेश्चन येऊ, बघा मी एक प्रश्न देतो तुम्हाला समचलन वरती। मला सांगा, जर 7 पेन 10 रुपयांना भेटतात, किती? 7 पेन 10 रुपयांना भेटतात, तर 35 पेन किती रुपयांना भेटतील? 35 पेनची किंमत किती असं लिहूयात। 35 पेनची किंमत किती? बघा, प्रश्न आहे की 7 पेन 10 रुपयांना भेटतात तर 35 पेन किती रुपयांना भेटतात? ऑब्वियसली पेन जास्त घ्यायचे आहे म्हणून जास्त पैसे मोजावे लागतील, पण ते किती? तर बघा, 7 छेदामध्ये काय लिहा? 10 लिहा, आणि 35 छेदामध्ये x लिहा, कारण आपल्याला माहित नाही। लक्षात घ्या, आता यांचा आपण तिरकस गुणाकार करू। 10 गुणिले 35, 10 गुणिले 35, आणि इकडे 7 गुणिले x। हे 7 इकडे गुणिले आहेत, इकडे छेदामध्ये येणार, म्हणजे x बरोबर 10 गुणिले 35 आणि छेदामध्ये 7। 7 5 किती होतात? 35, आणि 10 5 किती होतात? 50। तर याचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो, 7 पेनला जर 10 रुपये लागतात तर 35 पेनला किती रुपये लागणार? 50 रुपये लागणार। आता हे झालं समचलन। मी तुम्हाला काय सांगितलं, एक संख्या वाढते तर दुसरी संख्याही वाढते। 1 किलो बटाटे 40 ला भेटतात तर 2 किलो ऑब्वियसली 80 रुपयाला भेटणार, हे झालं समचलन। आता व्यस्त चलन काय असतं लक्षात घ्या इकडे। व्यस्त चलन म्हणजे काय, जर एक संख्या वाढत असेल आणि दुसरी संख्या जर कमी होत असेल तर त्याला व्यस्त चलन म्हणायचं। उदाहरणार्थ मला सांगा, जर आपल्या घराला रंग द्यायचा असेल, मला सांगा, जर 10 माणसं तुम्ही रंग देण्यासाठी लावली, 10 माणसांना मला सांगा 15 दिवस लागतात। 10 माणसांना आपण असं समजूया की 30 दिवस लागतात। घराला रंग द्यायचा आहे, 10 माणसं तुम्ही लावले आहे, 10 माणसांना 30 दिवस लागतात। आता काय केलं तुम्ही, माणसं वाढवली, म्हणजे काय, 10च्या ऐवजी ही तुम्ही माणसं केली 20। बघा, तुम्हाला काम लवकर करायचं होतं म्हणून आपण काय केलं, 10 माणसांच्या ऐवजी माणसं लावली 20। मला सांगा, माणसं वाढवल्यामुळं काम करण्यासाठी जास्त वेळ लागणार की कमी वेळ लागणार? माणसं वाढवल्यामुळं आपल्याला कमी वेळ लागणार। म्हणजे काय, साधं आहे, जर तुम्ही माणसं वाढवली, 10 ने वाढवली तर काम निम्म्याने कमी होणार आहे, म्हणजे इथं काय होणार आहे, 15 दिवसात काम होणार आहे, बरोबर। पण व्यस्त चलनचं उदाहरण जर आलं तर कसं सोडवायचं ते आपण बघूया। हे तुम्हाला लक्षात आलं असेल, एक संख्या बघा वाढवली तर दुसरी संख्या कमी झाली इकडं, याला म्हणायचं व्यस्त चलन। तेच जर सपोज तुम्ही गाडीचं स्पीड वाढवलं तर अंतर कमी होणार, म्हणजे जिथं जायचं आहे तिथं तुम्ही लवकर पोहोचणार। हेही कशाचं उदाहरण झालं? व्यस्त चलनाचं उदाहरण झालं। उदाहरण घेऊया आपण, ते मांडायचं कसं ते बघूयात। व्यस्त चलन, मला सांगा, जर 5 माणसांना एक काम करण्यासाठी 15 दिवस लागतात, 15 दिवस लागतात, तर तेच काम 60 माणसांच्या ऐवजी आपण 40 माणसं घेऊया। 40 माणसांना करण्यासाठी
किती दिवस लागतील, किती दिवस लागतील. बघा क्वेश्चन काय आहे लक्षात ठेवा. 5 माणसांना एक काम करण्यासाठी 15 दिवस लागतात. सरळ काय करायचं आहे, 5 गुणिले 15 करा. 5 माणसांना एक काम करण्यासाठी 15 दिवस, तर 40 माणसांना तेच काम करण्यासाठी किती दिवस, तर x दिवस लिहा. व्यस्त चलन अशा पद्धतीने मांडायचं एका सरळ रेषेत. आता हे 40 इकडे गुणिले आहे, इकडे जाऊन काय होणार, छेदामध्ये येणार. म्हणजे काय येणार तुमचं 5 गुणिले 15, छेदामध्ये किती येणार इथे 40 आणि इकडे किती येणार x येणार. बघा 5 एके 5 आणि 5 8 किती होतात 40. आता बघा 15ला आपण 8 ने डिवाइड करूया. 8 एके 8 आलं, बाकी किती उरली, बाकी उरली 7 आणि छेदामध्ये लिहा 8. एवढे दिवस ते काम पूर्ण करण्यासाठी लागणार. अतिशय साधं आणि सोपं आहे. आणखी एक एक्झाम्पल आपण याचं घेऊया. जर सपोज हाच क्वेश्चन आपण असा घेऊया, जर एक काम करण्यासाठी 5 माणसांना 10 दिवस लागतात. बघा क्वेश्चन आहे तोच क्वेश्चन, आपण फक्त इथली संख्या चेंज करून घेतल्या. जर 5 माणसांना एक काम करण्यासाठी 10 दिवस लागतात, तर 10 माणसांना ते काम करण्यासाठी किती दिवस लागतात. साधा आहे, तुम्ही तोंडीही याचं उत्तर देऊ शकतात. बघा 5 माणसांना एक काम करण्यासाठी 10 दिवस लागतात, तर तेच काम 10 माणसांना करण्यासाठी किती दिवस लागतात. काय सांगितलं, समचलन कसं लिहायचं, 5 माणसांना एक काम करण्यासाठी 10 दिवस, तर 10 माणसांना ते काम करण्यासाठी x दिवस. हे 10 इकडे गुणिले आहे, इकडे जाऊन छेदामध्ये होणार. x बरोबर 5 गुणिले 10, छेदामध्ये 10. 10ला 10 काय होणार कॅन्सल. आपला आन्सर आलं 5 दिवसात. बघा समजलं असेल. 5 माणसांना एक काम करण्यासाठी 10 दिवस लागतात, तर 10 माणसांना ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील, तर 10 दिवस लागतील. तर व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.